आणि विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर एक महत्त्वाची अपडेट आली आहे। तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चित्र स्पष्ट दिसणार आहे, त्या माणसाचा आकार वाढवला जाणार आहे। शरद पवार यांनी ही मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती आणि ती मागणी ही मान्य करण्यात आलेली आहे। पण त्याचसोबत आणखी एक मागणी केली होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे की पिपाणी या चिन्हाला मान्यता देण्यात येऊ नये, कारण पिपाणी हे चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह यांच्यामध्ये साम्य आहे आणि त्यामुळे मतदारांचा गोंधळ होतो असं शरद पवार यांच्या पक्षाचं म्हणणं होतं। ते त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडलं सुद्धा होतं। केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी वाजवणारा माणूस स्पष्ट दिसेल, त्याचं चिन्ह स्पष्ट दिसेल ही व्यवस्था केलेली आहे। तो माणूस थोडासा मोठा दिसेल, त्याचा आकार थोडा वाढवला जाईल हेही स्पष्ट केले। मात्र त्यासोबत पिपाणी या चिन्हाची मान्यता मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं रद्द केलेली नाहीये, त्यामुळे निवडणुकीमध्ये पिपाणी या चिन्हाला बंदी नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं आणि अनेक मतदारांना पिपाणी हे चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह याच्यामध्ये फरक करता आला नाही, त्यामुळे काही जागांवर आपलं नुकसान झालं होतं। विशेषतः सातारा लोकसभेच्या जागेवर आपलं नुकसान झाल्याचं म्हणणं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं। सातारा लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि भाजपचे उदयनराजे भोसले यांचा या मतदारसंघामध्ये विजय झाला होता। पराभवाच्या कारणांचं विश्लेषण करताना एक हे सुद्धा कारण होतं की तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी या दोन चिन्हांमध्ये अनेक मतदारांना फरक करता आला नव्हता, त्यामुळे आमचं काही नुकसान झालं आणि ही सीट आमची हातची गेली असं म्हटलं जात होतं आणि त्या अनुषंगानंच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही मागणी करण्यात आली होती। त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा घड्याळ या चिन्हाच्या बाबतीत एक याचिका करण्यात आली होती। हे चिन्ह अजित पवार यांना देण्यात येऊ नये अशा प्रकारची ही याचिका होती, त्याच्यावरची ही सुनावणी पूर्ण झालेली नाहीये आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा आढावा घेऊन तुतारी वाजवणारा माणूस याचा आकार मोठा केला जाईल असं स्पष्ट केलेलं आहे। ते चिन्ह स्पष्ट दिसेल हे स्पष्ट केलेलं आहे, मात्र सोबतच पिपाणी या चिन्हावर बंदी घालावी ही मागणी मात्र मान्य केलेली नाहीये। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बॅलेट मशीनवर पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस ही दोनही चिन्ह दिसण्याची शक्यता आहे।